हॅलो एव्हरीवन. आत्ता जो 14 जूनचा पेपर झाला होता ग्रुप बीचा, तर त्या पेपरची आयोगाने आज शेवटची आन्सर की टाकलेली आहे. सेकंड आन्सर की होती बघा. आता जी आन्सर की टाकली होती ना, तर त्याच्यामध्ये एक क्वेश्चन त्यांनी चेंज केलेला आहे आणि एक जो एक्स रेचा प्रश्न होता तो काय केला त्यांनी हॅश केला आहे. आणि जेव्हा जेव्हा प्रश्न हॅश होतो ना, तर तेव्हा तेव्हा काय होतं की फर्स्ट आन्सर कीनुसार जेवढा कट ऑफ असतो त्याच्यापेक्षा थोडा कट ऑफ खाली येत असतो नेहमी, कारण की क्वेश्चन हॅश झाला आहे याचा अर्थ त्यांनी तो गृहीतच धरलेला नाही आहे. डायरेक्ट मार्क कमी होत असतो. एक 1.25 मार्क किंवा 1.5 मार्काच्या आसपास आपल्याला कमी झालेला दिसतोय. आणि एक क्वेश्चन चेंज झाला ना, तर एक 2 मार्काचा तर फरक पडणार आहे. समज मागच्या कट ऑफपेक्षा 1-2 मार्क कमी लागू शकतो. जो आपण सगळ्यांनी अंदाज बांधला होता त्याच्यापेक्षा कमी लागू शकतो. बघा, आता मी काय करतो की माझा अंदाज सांगतो आणि कट ऑफ कसा असतो की ते अंदाज असतो. म्हणजे माझा अंदाज वेगळा आणि असं होऊ शकतं की कमेंट करणाऱ्या मुलांचा अंदाज पण वेगळा असू शकतो. परंतु काही प्रॉब्लेम नाही, सगळ्यांचा अंदाज असतो. आयोगाचा रिझल्ट अजून लागेलच, परंतु त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याच्या अगोदर रिझल्ट लागायच्या अगोदर एक जागावाढीसाठी प्रयत्न करावा लागेल. आता सध्या 552 जागा आहे, तर त्या दोन्हीची जागा ॲड होऊ शकतात असं म्हणतात, परंतु त्या जागा वाढ होणं गरजेचं आहे. मग जेणेकरून काय होईल, कट ऑफ आणखीन खाली येऊ शकतो. ठीक आहे, मी काय करतो, मी तुम्हाला सध्या माझं प्रेडिक्शन सांगतो की मला काय वाटतं कट ऑफ काय होऊ शकतो. मी अगोदर तुम्हाला एक ओपन जनरलचा कट ऑफ 50 ते 52 सांगितला होता आधी. परंतु आता मला असं वाटतं की त्यात एक 1.25 मार्क किंवा 1.5-2 मार्क तरी कमी व्हायला पाहिजे, कारण की चेंज झालेला आहे आणि एक क्वेश्चन हॅश झालेला आहे. म्हणून मला असं वाटतं की जो जनरलचा कट ऑफ आहे तो कदाचित तो 48-50 या रेंजमध्ये लागायला बसला. फिमेलचा जो स्पोर्ट्सचा कट ऑफ आहे तर तो किती 45, सॉरी, ओपनचा कट ऑफ येतो तो किती 45 ते 47मध्ये लागायला बसला. आता हा जो कट ऑफ आहे मला असं वाटतं की 550 म्हणजे 552 जागांमध्ये सांगतोय मी तुम्हाला. जर वाढल्या तर याच्यातमध्ये काय होतं की आणखीन 1-2 मार्कापेक्षा खाली येऊ शकतो तो कट ऑफ, बरं का. जागा जर वाढल्यात तर आपल्या काय 200 जागा जर वाढल्यात आणखीन खाली येईल तो. पण हा फक्त काय की आता ह्या जागांचा विचार करून मी तुम्हाला सांगतोय. आता 48 ते 50 ओपन जनरलचा आणि फिमेलचा किती 45 ते 47 लागू शकतो. एस सी फिमेलचा, एस सी जनरलचा किती लागू शकतो, एक अंदाजे 46 ते 50च्या रेंजमध्ये त्यांचा कट ऑफ लागण्याचे चान्सेस जास्त आहे. फिमेलचा 43 ते 45मध्ये आणि एस टी जनरल जे आहे तर ते 43 ते 45 राहू शकतो एस टी जनरल. आणि फिमेलचा कट ऑफ किती 39 ते 41च्या रेंजमध्ये असू शकतो. त्यानंतर आता DTA, NTD, SBC वगैरे जे आहे ना, ते यांचे कट ऑफ पण काय आहे की मागच्या वर्षीपेक्षा एक साधारणतः 1 ते 2 मार्कांनी कमी होऊन जातो. तर यांचं कट ऑफ सुद्धा काय आहे की याच्यापेक्षा काय करा तुम्ही फक्त की आपला जो मार्क होते तर ह्या मार्कापेक्षा तुम्ही 2 मार्क एक्स्ट्राचे काय करायचे, कमी करायचे. तर त्याच्या आसपास कुठेतरी कट ऑफ लागू शकतो. म्हणजे कसं, इथं 49, 47 ते 49 किंवा 48 ते 49 याच्या रेंजमध्ये कुठेतरी लागण कट ऑफ. इथे सुद्धा काय की 43-44च्या रेंजमध्ये किंवा मग त्यापेक्षा खाली किंवा 42 ते 44 म्हणू शकतो आपण त्याला. दोन्ही 42-44 रेंजमध्ये DTA फिमेलचा लागू शकतो. तर हे काय की हे कॅटेगरीचं तुम्ही काय करायचं, 1-2 मार्कांनी खाली लागण्याचे चान्सेस जास्त असतात कट ऑफ त्यांचा. त्यानंतर ओबीसीचा कट ऑफ जर बघितला तर ओबीसीचा कट ऑफ आणि ओपन जनरलचा कट ऑफ याच्यामध्ये फरक नसतो. ओपन जनरलचा कट ऑफ किती होता पहिले की 50-52 म्हटलं तुम्ही, तर तो आता 48 ते 50च्या रेंजमध्ये लागू शकतो. आणि ओबीसी जनरलचा कट ऑफ सुद्धा पण त्याच रेंजमध्ये लागण्याचे चान्सेस जास्त आहे. त्यानंतर फिमेलचा कट ऑफ जर केला तर तो पण काय की थोडं खाली लागेल, मग 45 ते 47च्या रेंजमध्ये लागण्याचे चान्सेस आहे सध्या. आणि EWSचा कट ऑफ आहे का, तर तो सध्या तर खूप कमी लागतो EWSचा कट ऑफ. तर EWSवाल्यासाठी काय की मागची 1-2 वर्ष चांगली आहे. मग 43 ते 45च्या रेंजमध्ये EWSचा कट ऑफ लागू शकतो जनरलचा. आणि फिमेलचा कट ऑफ किती 40च्या आसपास, मग 39 ते 41च्या रेंजमध्ये लागू शकतो. आणि स्पोर्ट्सचा कट ऑफ तर मग तो खूप खाली जर बसल्या एखाद्या 16पेक्षा पण खाली जाऊ शकतो. SBCचा कट ऑफ तो आहे ना, तर तो सुद्धा ओपन जनरलच्या सारखाच लागेल, 48 ते 50. आणि फिमेलचा सुद्धा काय की 45 ते 47च्या रेंजमध्ये लागण्याचे चान्सेस जास्त आहे. बघा, हे जे कट ऑफ आहे ते आपण काय सांगितलं की हे 552 जागा आहे, तर ह्या जागांचा विचार करून आहे. जागा जर वाढल्या तर काय होऊ शकतं, कट ऑफ खाली येऊ शकतो. म्हणजे आपलं काम काय आहे, आपलं काम अभ्यास करणं आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की मुले जर 40च्या वर असेल तर त्यांनी मेन्सची तयारी करायची, आणि मुली 35च्या वर असेल तर त्यांनी सुद्धा मेन्सची तयारी करायची, कारण की पुढची प्रिलिम्सला वेळ आहे. आणि यांनी त्यांचं काम करणं गरजेचं आहे. मेन्सची तयारी करणं हे तुमचं कर्तव्य, म्हणून तुम्ही ती तयारी करायला पाहिजे. म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळेस काय होतं की याच्यापेक्षा, आज मी तुम्हाला हा कट ऑफ सांगितला, मग याच्यापेक्षा खाली लागू शकतो. मग त्यावेळेस काय होईल की आपण मेन्सची तयारी करणार नाही काही नाही, मग आपण तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो. मग काय करायचं की काहीही करायचं, मी तुम्हाला म्हणतो 40+ वाल्याने मेन्सची तयारी करायची मेलनी, आणि फिमेलने जर विचार केला तर 35+ वाल्या फिमेलने मेन्सची तयारी करायची.
GS प्लस मेन्स दोन्ही गोष्टी कव्हर करायच्या आणि प्रिलिम्स येणारे जे प्रिलिम्स आहे त्यालासुद्धा खूप वेळ आहे आणि आयोग काय करेन आता लवकरच रिझल्ट लावेन, त्यामुळे काही लोड नाही घेणे, परंतु येणाऱ्या प्रिलिम्सचा खूप वेळ असल्यामुळे तुम्हाला काय की एक इंग्लिशचा अभ्यास मराठीचा अभ्यास सुरू करण्याला काही हरकत नाही काही नाही. थँक्यू व्हेरी मच. हा फक्त अंदाज आहे आणि तुम्ही काय करायचं तुमचे मत वगैरे जे आहे ना तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. थँक्यू व्हेरी मच.